नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या DK टीचर सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण UDAIS प्लसमधील MBU पेंडिंग या विषयावर माहिती घेणार आहोत। हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि सर्वच शाळांसाठी हा विषय थोडा सध्या आवश्यक झालेला आहे आणि ते काम आपल्याला करायचं आहे। तर मित्रांनो, MBU पेंडिंग म्हणजे नेमकं काय हे आपण सुरुवातीला माहिती करून घेऊया। तर मित्रांनो, आपण जे विद्यार्थ्यांचं आधार भरतो ते आधार दोन प्रकारे तयार केलं जातं। त्यामध्ये दोन प्रकारची माहिती असते, एक डेमोग्राफिक आणि दुसरी बायोमेट्रिक। तर डेमोग्राफिकमध्ये आपलं नाव, जन्मतारीख, आपल्या पत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी असतात। तर बायोमेट्रिकमध्ये आपल्या हाताचे ठसे, डोळ्याचा रेटिना या गोष्टी घेतलेल्या असतात। तर जेव्हा मुलाचं अगदी लहानपणी आधार तयार केलेला असतं, अगदी अंगणवाडीमध्ये वगैरे, किंवा त्याच्याही आधी त्याचे डोसचं कार्ड बनवण्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी अगदी लहानपणी त्याचं आधार कार्ड बनवलं जातं। अशा लहान मुलाचं आधार कार्ड बनवत असताना त्याच्या डोळ्याचे रेटिना घेतले जात नाहीत किंवा हाताचे ठसेसुद्धा घेतले जात नाहीत। तर त्याच्या नातेवाईकांचे म्हणजे आईचे किंवा वडिलांचे हाताचे ठसे वगैरे त्याच्या आधार कार्डमध्ये इन्क्लूड केलेले असतात। पण जेव्हा विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये 5 वर्षानंतर विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये दाखल होतो तेव्हा त्याचं MBU अर्थात बायोमेट्रिक अपडेट करणं आवश्यक आहे। म्हणजे त्याच्या स्वतःच्या हाताचे ठसे आणि स्वतःच्या डोळ्याचे रेटिना आधारमध्ये इन्सर्ट करणं आवश्यक आहे आणि हे केलेलं नसल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचे UDAIS प्लसमध्ये MBU पेंडिंग दाखवत आहेत। त्यामुळं आता आपल्याला आवश्यक आहे की ज्या विद्यार्थ्यांचे MBU पेंडिंग आहेत त्यांचे हे बायोमेट्रिक अपडेट करून आणणं आणि नंतर ते आपण UDAIS प्लसमध्ये रिव्हॅलिडेट करणं आवश्यक आहे। हे सगळं कसं करायचं आणि नेमकं या MBU पेंडिंगचे स्टेटस कोणकोणते आहेत ते आपण जरा पटकन ऑनलाईन पाहूया। त्यासाठी मी जातो UDAIS प्लसमध्ये। इथं मी सर्च विंडोमध्ये UDAIS प्लस वेबसाईट घेऊन पुढे जात आहे। UDAIS प्लसवर गेल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्समधून मी इथं पहिल्यांदा राज्य सिलेक्ट करतो। राज्य सिलेक्ट करायचं आहे आपलं महाराष्ट्र आणि त्यानंतर गो करणार। गो केल्यानंतर आपल्याला इथं जे सगळे पोर्टल आलेलं आहे त्यातलं स्टुडंट मॉड्यूल जे आहे या स्टुडंट मॉड्यूलला आपण लॉग इन करणार आहोत। लॉग इन करण्यासाठी नेहमीप्रमाणे आपला UDAIS नंबर आणि पासवर्ड आवश्यक आहे। त्यानंतर हा आपला कॅप्चा आपण एंटर करायचा आहे। ओके, आणि लॉग इनवर क्लिक करणार। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला UDAIS प्लसच्या आपण जेव्हा होम पेजवर जातो तेव्हा तुम्ही बघू शकता इथं दोन टॅब आहेत, 25, 26, 24, 25। ऑब्वियसली आपण 25, 26वर जाणार आहोत। ही जी सुरुवातीची माहिती येते ही आपण क्लोज करणार आहोत। आता इथं बघा डाव्या बाजूला हे जे मेनू आहेत हे सगळं तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता। या डाव्या बाजूच्या मेनूमध्ये इथं हा जो तुम्हाला मेनू दिसतोय आधार MBU मॉड्यूल, याच्यावरती आपण क्लिक करणार। इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्याला एक क्लास निवडायचा आहे कुठला पण। समजा आता मी इथं माझ्या शाळेतला तिसरीचा वर्ग निवडतो, सेक्शन वगैरे काही घेत नाही आणि फक्त गो करतो। गो केल्यानंतर इथं बघा तिसरीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी मला दिसायला लागलेले आहेत आणि त्यांचे कॉलम जे आहेत वरती, कॉलम कोणते बघा, बेसिक माहिती, स्टुडंट पेन नंबर, क्लास, पेरेंट डिटेल्स, एंट्री स्टेटस आणि आधार व्हॅलिडेट स्टेटस। हे जे आधार व्हॅलिडेट स्टेटस हा जो शेवटचा जो कॉलम आहे यामध्ये जर तुम्ही बघितलात मुलाचं आधार व्हेरीफाईड आहे ग्रीन कलरमध्ये, पण त्याच्यावरती जी ही स्टेटस आहे MBU नॉट रिक्वायर्ड किंवा दुसऱ्या विद्यार्थ्याला MBU नॉट रिक्वायर्ड, तिसऱ्या विद्यार्थ्याला MBU पेंडिंग, चौथ्या विद्यार्थ्याला MBU पेंडिंग, काही विद्यार्थ्याला MBU पेंडिंग आहे आणि काही विद्यार्थ्याला MBU नॉट रिक्वायर्ड आहे। आता हे नॉट रिक्वायर्ड आणि पेंडिंग या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला क्लिअर करायच्या आहेत। आता ज्याचं नॉट रिक्वायर्ड आहे त्याला हे रिव्हॅलिडेट, इथं जो बटन आहे रिव्हॅलिडेट फॉर MBU हे करायची गरज नाही, म्हणजे त्याचं MBU अपडेट झालेलं आहे, त्याच्या पालकांनी ते केलेलं आहे। पण ज्याचं MBU पेंडिंग आहे, आता उदाहरणार्थ या विद्यार्थिनीचं बघा MBU पेंडिंग आहे एज 5 to 15 पर्यंतचं, तर या विद्यार्थिनीचं आधारमधील हाताचे ठसे आणि डोळ्याचा रेटिना आधार सेंटरवर जाऊन अपडेट करणं आवश्यक आहे। आणि जेव्हा ते अपडेट करतील तेव्हा तुम्हाला या रिव्हॅलिडेट फॉर MBUवर क्लिक करायचं आहे। मग त्याचंसुद्धा स्टेटस काय होईल, MBU नॉट रिक्वायर्ड। तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांचं स्टेटस हे MBU नॉट रिक्वायर्ड असं आलं पाहिजे, तरच तुमचे हे काम पूर्ण झालं असं म्हणता येईल। आता ज्या विद्यार्थ्यांचं हे MBU पेंडिंग आहे त्याचं काय करायचं, तुम्ही त्यांना सांगून हे करून घ्यायचं।
करायला लावायचं आणि नंतर त्यांनी केलं की मग या रिव्हॅलिडेट फॉर MBUवर एकदा क्लिक करायचं. एक पॉपअप विंडो येईल, त्याला कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर परत एक ॲग्रीसाठी एक कन्सर्न फॉर्म येईल, त्याला आय ॲग्रीवर क्लिक करायचं. आय ॲग्रीवर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं सुद्धा बघा इथं काय झालेलं आहे, मगाशी पेंडिंग होतं ते आता नॉट रिक्वायर्ड आलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुमचं आधार अपडेट होतं त्याच्या हाताची टसेन डोळ्याची रेटिना आणि तुम्ही रिव्हॅलिडेटवर क्लिक करता, तेव्हा एकदा कन्फर्म आणि एकदा आय ॲग्रीवर क्लिक केल्यावर त्याचंसुद्धा काय होतं, पेंडिंग जाऊन नॉट रिक्वायर्ड असं स्टेटस येतं. आता या चला मी या शेवटच्या विद्यार्थिनीचं करून बघतो. कन्फर्म आय ॲग्री. तर ज्यावेळी तुमच्या लक्षात येतं की हे पेंडिंगचं स्टेटस बदलत नाही, याचा अर्थ काय, त्या विद्यार्थ्यांनी ते अजून आधारचे आहे ते त्यांनी अपडेट केलं नाही. तर या पद्धतीने तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे, तुमच्या वर्गातील किंवा तुमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्टेटस हे अपडेट करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला एकदा प्रत्येक विद्यार्थ्याच्या रिव्हॅलिडेटवर क्लिक करून बघायचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नॉट रिक्वायर्ड क्लिअर होईल त्यांनी केलेलं आहे समजायचं, आणि ज्यांचं होणार नाही, पेंडिंगच राहील, त्यांना मात्र आधार सेंटरवर जाऊन हाताचे ठसे आणि डोळ्यांचा रेटिना अपडेट करून यायला सांगायचं. आणि त्यानंतर तुम्ही एक 2-4 दिवसांनी आधारमध्ये ते अपडेट झाल्यावर एकदा तुम्ही रिव्हॅलिडेटवर परत क्लिक करायचं. अशा पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांचं तुम्ही काय करायचं आहे, हे नॉट रिक्वायर्ड स्टेटस करायचं आहे. काही विद्यार्थ्यांच्या समोर, आता मी समजा एखादं 4थीचा वर्ग घेऊन याला गो करतो, कधी काही विद्यार्थ्यांसमोर हे पेंडिंगच्या ठिकाणी NA सुद्धा येतं. आता समजा मी इथं 4थीचा वर्ग आणला, याला आता मी करून बघतो जरासं रिव्हॅलिडेट, परत एकदा कन्फर्म, परत एकदा आय ॲग्री. याचं स्टेटस बदलतं आहे का, तर याचंही स्टेटस बदलत नाही. म्हणजे या सगळ्यांनाच काय करायला लागणार आहे, हे आधार अपडेट करून यावं लागणार आहे. तर मी तुम्हाला सांगत काय होतो, काही विद्यार्थ्यांसमोर नॉट रिक्वायर्ड आणि पेंडिंगऐवजी NA MBU MBU स्टेटस हे NA असतं, नॉट अवेलेबल असं सुद्धा असतं. तर तिथं काय करायचं तशावेळी, तर त्या विद्यार्थ्याचं पहिल्यांदा काय करायचं, या रिव्हॅलिडेटवर क्लिक करायचं. आता ह्या विद्यार्थ्याचं सुद्धा नॉट रिक्वायर्ड आलेलं आहे, म्हणजे याने अपडेट केलेलं. आता मी दुसरीचा वर्ग घेतो. तर NA माझ्या इथं कुठंच नाही. जर तुमच्याकडे जर ते NA जर स्टेटस असेल तर काय करायचं बघा, आधी रिव्हॅलिडेटवर क्लिक करायचं. रिव्हॅलिडेटवर क्लिक केल्यानंतर ते स्टेटस बदलतं. काय होतं, एक तर MBU पेंडिंग येतं. MBU पेंडिंग आलं तर त्या विद्यार्थ्याला अपडेट करून यायला सांगायचं, आणि MBA नॉट रिक्वायर्ड आलं तर काहीही करायची आवश्यकता नाही. म्हणजे NA असेल तर एकदा तुम्ही रिव्हॅलिडेटवर क्लिक करा, पेंडिंग असेल तरी एकदा रिव्हॅलिडेटवर क्लिक करा, कन्फर्म आणि आय ॲग्रीवर करा. जर त्यांचं स्टेटस नॉट रिक्वायर्डमध्ये कन्वर्ट झालं तर त्या विद्यार्थ्याला काही करायची गरज नाही. नॉट रिक्वायर्डमध्ये जर कन्वर्ट झालं नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मात्र त्याचं आधारमध्ये त्याचे बायोमेट्रिक अपडेट करून यायला सांगणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही माहिती होती जी बऱ्याच शिक्षक बंधूंनी मला शंका म्हणून विचारली होती. तुम्ही आत्ताच तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची MBU मॉडेलमध्ये जाऊन लिस्ट ओपन करा, रिव्हॅलिडेटवर एकदा सगळ्यांच्या क्लिक करा, आणि ज्यांचं MBU स्टेटस पेंडिंग राहील त्या सर्व विद्यार्थ्यांना आधार सेंटरवर जाऊन त्यांच्या हाताचे ठसे आणि डोळ्यांचा रेटिना अपडेट करून यायला सांगा. आणि नंतर हे सगळ्या विद्यार्थ्यांचं स्टेटस MBU नॉट रिक्वायर्ड असं क्लिअर करा. मित्रांनो, माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त लाईक, शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.